हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. तर बघा, मेहंदीचा मसाला कसा तयार करायचा? हो, मसालाच म्हणजे मेहंदी भिजवण्यासाठी कोणत्या आयुर्वेदिक आणि केसांसाठी खूप जास्त इफेक्टिव्ह अशा वस्तू ॲड करायच्या म्हणजेच मसाला बनवायचा. तेच बघणार आहोत. त्यासोबत हिवाळ्यामध्ये मेहंदी लावताना कोणती काळजी घ्यायची, केस वाढण्यासाठी नेमकी कोणती मेहंदी निवडायची किंवा कोणत्या वस्तू ॲड करायच्या. त्यासोबतच केस ज्यांचे खूप जास्त ड्राय होतात त्यांनी कोणत्या वस्तू ॲड करायच्या, सगळ्याच गोष्टी आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. चांगले केस म्हणजे फक्त लांब केस का हो? तर अजिबात नाही. तर बघा, चांगले केस म्हणजे हेल्दी असायला पाहिजे, चमक, मऊसूत असायला पाहिजे, दाट असायला पाहिजे आणि आपलं स्कॅल्पसुद्धा एकदम हेल्दी असायला पाहिजे. मग ते घरीच नॅचरल वस्तूंनी बनवायचं की पार्लरमध्ये जाऊन हेअर स्पा वगैरे करायचं, ते तुमच्या हातात आहे. मला तर नॅचरल वस्तूंवरती विश्वास आहे आणि त्याच मी करते आणि माझे केस तुम्ही बघताय. तर आजची मेहंदी आणि त्याचा मसाला याच्यासाठी बघा, साहित्य अगोदर पटकन बघूयात. तर इकडे मी आवळा घेतलेला आहे, कढीपत्ता आणि जास्वंदीची फुलं, ॲलोवेरा, या 4 वस्तू बेसिक आहेत आपल्या आणि जेवढ्या हेल्दी आहेत ना, प्रत्येक हेअर मास्कमध्ये, मेहंदीमध्ये, तेलामध्ये किंवा हेअर केअर रूटीनमध्ये ना खूप जास्त महत्त्वाच्या आहेत. आता बघा, इकडे मी 2 प्रकारची तुम्हाला मेहंदी दाखवत आहे. एक म्हणजेच VLCC हर्बल हेनाचा पॅक आहे, की जे मी रेग्युलरली वापरते आणि त्याच्यासोबतच मेहंदीची पानं आहेत फ्रेश अशी. त्याच्यासोबतच रात्रभर भिजलेले किंवा दिवसभर भिजलेले असे मेथीदाणे आहेत 3-4 चमचे. तर एवढं सगळं साहित्य लागणारच आहे. अजूनसुद्धा काही वस्तू आहेत शेवटी. तर बघा, इकडे मी 2 वस्तू याच्यासाठीच दाखवलेल्या आहेत, की जर तुमच्याकडे पानं अवेलेबल नसतील, ड्राय किंवा ओली पानं कशीही, तर तुम्ही मेहंदी नॅचरल निवडायची आहे. याच्यामध्ये जी मी दाखवलेली आहे ना ती, किंवा दुसरी नुपूर वगैरे सुद्धा चालेल. सुट्टी जी मेहंदी भेटते ना ती सुद्धा चालेल. फक्त तुम्हाला या वस्तू त्याच्यामध्ये टाकायलाच पाहिजेत. तर असं मी पटकन बघा जादूने सगळं कट करून घेतलेलं आहे. आवळा कट केलेला आहे, ॲलोवेरासुद्धा. आता हे सगळ्याच वस्तू ज्या आहेत की नाही, कोणत्या वेळेला काय करायचं हे सुद्धा मी सांगणार आहे. म्हणजे हे सगळं आपल्याला वाटून तर घ्यायचंच आहे. पण मेहंदी भिजवताना काय होतं बघा, ज्यावेळेस आपण पावडर घेतो आणि ह्या वस्तू ज्या आहेत की नाही सगळ्या वाटून घेतल्या आणि तसंच मिक्स केलं ना, तर केस धुतल्यानंतर याच्यामध्ये खूप जास्त कण राहतात आणि दोन्हीपैकी एकच इकडे मी मेहंदी वापरायची आणि यावेळेस मी मेहंदीची पानं वापरत आहे. कारण की तुम्हाला माहीतच झालेलं आहे आता, की मी गावी गेली आणि मेहंदीची पाने आणलेली नाहीत, असं होणार नाही. आमच्याकडे 2-3 झाडं आणि ती आम्हीच लावलेली आहेत. खूप वाढलेली आहेत छान अशी आणि माझ्या घरातल्या बायका, मुली, आमची जॉइंट फॅमिली आहे. जवळ सगळ्या सुना, बायका, मुली मिळून 10-12 लेडीज आहेत आणि सगळं खूप महत्त्वाचं आहे आणि खूप मनापासून सांगते. सगळ्याजणी हे असंच करतात. सगळ्यांचे केस खूप छान झालेले आहेत. नातेवाईकांमध्ये सुद्धा आता पाला घेऊन जातात किंवा झाड लावायच्या प्रोसेसमध्ये आहेत. कारण की याचे रिझल्टच तसे आहेत. आता बघा, अगोदर जो मसाला होता की नाही, सगळ्या वस्तू मी वाटून घेतलेल्या आहेत. इकडे मी परत तेच सांगते, यावेळेस मी कापडाने अजिबात गाळलेलं नाही, फक्त बारीक वाटून घेतलेलं आहे. का? तर इकडे मी परत मेहंदीची पानच वापरत आहे ना, त्याच्यामुळे काय होतं, मेहंदीची पानंसुद्धा एकदम फाईन वाटली जात नाहीत घरी आपल्या मिक्सरमध्ये आणि असेही कण राहणारच आहेत, तर मग मी ते नाही गाळलं. पण जर तुम्ही पावडर मेहंदी वापरत असाल ना, तर ते कापडाने गाळून घ्या म्हणजे कण राहणार नाहीत. त्याच्यानंतर बघा, सगळं अगोदर मिश्रण वाटलेलं होतं. मेहंदी पण मी मेथीदाणे टाकून वाटून घेतलेली आणि सुरुवातीला कढईला असा काळपट लेयर आलेला तुमच्या लक्षात आलेला असेल. कारण की फ्रेश आवळा आपण ज्यावेळेस वापरतो ना, त्यावेळेस कमालीची काळा रंग येतो आणि त्यात आपण लोखंडी कढई वापरतोय. आणि बघा, कलर तर सोडाच, पण साधं चहा पावडरचं मी पाणीसुद्धा ॲड केलेलं नाही आणि जस्ट बघा हाताने हातच त्याच्यामध्ये ॲड केलेला होता मी आणि थोडंसं फिरवलं होतं, तरी रंग कसा चढलेला आहे. सगळं छान वाटून घेतलेलं आहे, मिक्स करून घ्यायचं. तुम्ही रंग बघू शकता आणि हे मिश्रण म्हणजे एक साधं मिश्रण नाही, केसांसाठीचं खूप आयुर्वेदिक आणि खूप भारी मिश्रण आहे हे. सगळ्याच गोष्टी छान मिक्स करून घ्यायच्या. आता मेन प्रोसेस याच्यात काय बघा, की हे तर तुम्ही सगळं छान असं वाटून घेतलेलं आहे. तर ज्यांचे केस खूप जास्त ड्राय असतील ना आणि एकदम फ्रिजी असतील ना, तर तुम्हाला हे करायचंच आहे. मी सुरुवातीला ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की नाही, मेथी दाणे, आवळा, त्याच्यासोबतच ॲलोवेरा आणि जास्वंदीची फुलं, या गोष्टी अजिबात स्किप करायच्या नाहीत. कारण की या गोष्टी जर तुम्ही नाही टाकल्या ना, तर मेहंदीने केसांना थोडासा ड्रायनेस येतो. तर छान असं रात्रभर ते भिजवत ठेवलेलं आहे मी संपूर्ण. कारण की चांगल्या कलरसाठी ना थोडासा वेळ द्यावा लागतो आपल्याला.
कोणतीही मेहंदी असेल ना, तर एक रात्रभर ज्यावेळेस भिजवता ना, त्यावेळेस ती मेहंदी चांगला कलर सोडते आणि आपल्या केसांसाठी खूप हेल्दी पण बनते. एवढ्या सगळ्या वस्तू पण ॲड केलेल्या आहेत. दुसऱ्या दिवशी मी काय केलेलं आहे बघा, परत अर्धा ग्लास पाण्यात 1 ते 2 चमचे रोजमेरीचे ड्राईड लीव्ह जे आहेत की नाही, तर ते छान असं उकळवून घेतलेलं आहे आणि अर्धीच वाटी शिल्लक राहिलेला आहे. पाण्याचा कलर तुम्ही बघू शकता आणि गाळून हे आपल्याला या मेहंदीमध्ये मिक्स करायचं आहे. काही जणींनी मला विचारलं होतं, की रोजमेरी म्हणजे काय? त्याचे म्हणजे नेमकं काय हा प्रकार आहे? खूप जणींना माहीतच नाही. तर बघा, रोजमेरी हे एक नॅचरल हर्ब आहे, म्हणजे एक आयुर्वेदिक वनस्पतीच आहे. जसं की तुळस, आपलं छोट्या-छोट्या ज्या असतात की नाही आयुर्वेदिक वस्तू, तर तशीच रोजमेरी आहे आणि केसांसाठी खूप जास्त प्रमाणात फायद्याची आहे. केस वाढण्यासाठी आणि केस गळती कमी होण्यासाठी जास्त याचा वापर होतो आणि हे प्रूफ झालेलं आहे. तर तेच मी ॲड केलं आणि मेहंदी परत छान अशी मिक्स करून घेतलेली आहे. आता तुमच्या लक्षात आलेलं आहे सगळ्याच वस्तू रोजमेरी केस वाढण्यासाठी किंवा आपलं फक्त कलरसाठी आपण हे करत नाही केसांना. तर आपले केसांना खूप छान असा कलर तर पाहिजेच. सोबत केस आपले हेल्दी व्हायला पाहिजे, वाढायला पण पाहिजे, केस गळती कमी पण व्हायला पाहिजे. कारण की जवळ-जवळ 2-3 तास जर आपण केसांवरती हे ठेवतो ना, तर याचा खूप चांगला इफेक्ट पडतो. आणि त्याच्यानंतर बघा, माझे केस ना थोडंसं गावावरून आल्यानंतर थोडेसे ड्राय वाटत होते आणि थोडेसे खराब पण झालेले होते. कारण आपण गावी गेले की इकडे-तिकडे फिरतो, थोडंसं केअर पण होत नाही वेळोवेळी. तर असं छान आणि पानांची मेहंदी असल्यामुळे थोडंसं वाटताना पाणी जास्त झालं आणि याच्यात मी पावडर थोडी पण ॲड केलेली नाही ना, तर त्याच्यामुळे थोडंसं बाइंडिंगला थोडासा प्रॉब्लेम येतो आणि अशी माझी हालत झालेली आहे. कधी-कधी असं होतं बरं का आणि कधी-कधी होत पण नाही. तर जाऊ द्या, 2-2.5 तास जाऊ द्यायचे, कारण केस चांगलेच होणार आहेत. त्याच्यामुळे एवढं काही लक्षात घ्यायचं नाही. तर सगळी मेहंदी केसांना लावून घेतलेली आहे. 2-2.5 तास ठेवायचं आणि आता हे असं होतंय त्याच्यामुळे निवांत मी टीव्ही बघत बसलेली होती. केस फक्त पाण्याने धुवायचे आणि बघा, तुम्ही बघू शकता एक छान उन्हांमध्येच मी दाखवते. कलर आलेला आहे. फ्रंट कॅमेऱ्यामुळे थोडं क्लॅरिटी दिसत नाही आणि त्याच्यातनं तुम्हाला थोडा कचरासुद्धा दिसत आहे. ते केस जसे विंचरले ना, की ते निघून जातो. एवढं टेन्शन घ्यायचं नाही. त्याच्यानंतर बघा, दुसऱ्या दिवशी चांगलं ऑइलिंग करायचं आहे. एकदम मुळापासून केसांच्या टोकांपर्यंत खूप छान ऑइलिंग करायचं. खूप महत्त्वाची स्टेप आहे ही मेहंदीमधली आणि तसं केल्यानंतरच पूर्ण केस आपले जास्त सॉफ्ट आणि एकदम मऊसूत होतात आणि त्याच्यानंतर शॅम्पूने केस धुवायचे आहेत. कधीही तुम्ही केस धुवा, कोणत्याही शूटमध्ये तुम्ही बघाल माझ्या केसांचं टेक्स्चर हे केस धुतल्यानंतर कंडिशनरसुद्धा मी लावत नाही. स्ट्रेटनिंग या गोष्टी तर खूप दूरच्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला आता केस दाखवायचं एवढं मला असं वाटतच नाही, कारण की किती वेळा दाखवले. त्याच्यामुळे माहीत झाले तुम्हाला सुद्धा, की हे नॅचरली आहेतच. एवढा फायदा आहे या सगळ्याच गोष्टींचा. तर असं केस होतात. तर नक्कीच तुम्ही सुद्धा हे ट्राय करून बघा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.